हाय सगळ्यांना. पंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जे आत्ता व्हिडिओ टाकलाय ते पण आत्ताच बनवलेला. पण काय झालं माहिती आहे का, ते साडी घातली होती मी, म्हणजे आंघोळ केली तीच साडी होती. म्हणून मी काय केलं, परत दुसरी घातली. ओलीच साडी आहे, ठीक आहे, ओलीच साडी आहे. काय घालू पण वाटना. म्हणलं चला आज पंचमीचं कसं आपण तसं राहायचं, बरोबर आहे का नाही. म्हणून म्हणलं नको आपण पारुशी साडी घालायला, दुसरी साडी घाला, ओली असली तरी वाळायला म्हटलं. म्हणून साडी घातली. केस पण विचारली मी, आणि म्हणलं चला आता एक व्हिडिओ बनवा म्हणलं भावा बहिणींना. कारण भावा बहिणींना माझी इतकी काळजी वाटते की ताई तू अन्वीकडे जा, अन्वी तिथं तू अर्धी भाकर खाऊन जग, अन्वी तुझ्यासोबत तर राहू शकते, तू एवढ्या लांब येते, कसं व्हायचं त्या अन्वीचं. म्हणजे भरपूर अशा गोष्टी, म्हणजे प्रेमच दाखवतात. आणि मला इतकं भारी वाटलं का नाही, इतकं भारी वाटलं की हाय आपल्या पण पाठीशी कोणीतरी आहे, असं मला वाटलं. तर आज सुट्टी आहे, आणि म्हणजे 2-3 दिवस सुट्ट्याच आहेत. म्हणलं मी सरांना सांगितलं होतं, सर म्हणलं की मला गावाकडे जायचं आहे, म्हणलं की माझी मुलगी लय आजारी आहे, म्हणलं मला तिकडं जावं लागणार आहे. तर सर म्हणलं ठीक आहे. म्हणजे मी सांगतानाच आधी सांगितलं होतं की सर मला 15 दिवसातनं एक सुट्टी तर पाहिजेलच म्हणलं, 1 किंवा 2 सुट्ट्या पाहिजेल म्हणलं. मी एकदाच जाणार पण 2 दिवस राहणार म्हणलं, कारण जायला 1 दिवस आणि आम्ही कशी 1 दिवस म्हणलं, तिला दवाखान्यात न्यायला आहे ते. मग सर म्हणलं का बरं असं बोलता तुम्ही. तर म्हणलं माझी मुलगी आहे ना एक अपंग आहे, म्हणलं की तिला काही खाता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, काहीच करता येत नाही म्हणलं. तिला स्वतः म्हणलं आपण चारावं तेव्हा तिचं पोट भरतंय म्हणलं, असं आहे म्हणलं. माझी आई तर आहेच सांभाळायला, पण माझी आई वयस्कर झाली म्हणलं. तिला अन्वी आता ती पोरगी म्हणलं 9 वर्षाची, पूर्ण 10 वर्षाची होती म्हणलं, तिचं 5वी-6वीचं वय झालंय म्हणलं. तर एवढी मोठी मुलगी झेपल का म्हणलं म्हाताऱ्या माणसांना. तरी पण म्हणलं मी आले त्यांच्या जीवावर सोडून, म्हणजे अशा गोष्टी मी बोलले त्यांच्याशी. तर म्हणले ठीक आहे चालतंय. मग म्हणजे अन्वीसाठी तर कोणी पण असं मदत करतं किंवा आपुलकी दाखवतं, मला लय भारी वाटतं होतं. तर मग सर मी म्हणजे सरांना काल म्हटलं की सर मी 2-3 दिवस काही येणार नाही म्हणलं, की माझी अन्वी म्हणजे माझी मुलगी म्हणजे ताप वगैरे लय असं म्हणजे नाही का दवाखान्यात ही तिला स्पेशल गाडीच करावं लागते किंवा घेऊन जावं लागतं म्हणलं. तर सर म्हणलं ठीक आहे चालतंय, जाऊ शकताय तुम्ही, पण नंतर कामाला या, तुमचं काम पण चांगलं आहे, असं तसं. म्हणजे सुट्ट्या मी घेतल्या, माझ्या 5-6 सुट्ट्या झाल्या. कारण काय करणार ना, आता सवय लागूच तर असंच होणार. म्हणजे काय म्हणायचं मला, म्हणजे म्हणजे सवय लागूच तर, रुळच तर, हाताखालनं काम येऊच तर, म्हणजे तसं होणार. मग सर म्हणलं ठीक आहे चालतंय, असं कोणाला पण होऊ शकतं, हे बायका लेडीज आलेल्या आहेत त्यांनी पण अशाच केलेलं आहे म्हणलं. कुणी पण लगेच आईच्या पोटात शिकून येत नाही. म्हणजे सर पण इतकं छान बोलून म्हणजे दाखवलं, म्हणजे तर भारी वाटलं. तर मी उद्या जाणार आहे, तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ. मी उद्या जाणार आहे की मी जाताना व्हिडिओ वगैरे काय बनवणार नाही, कारण का माहिती आहे का, मला लाज वाटते माणसामध्ये बनवायला म्हणून. आणि पावसाचं पण दिवस आहे तर, आणि माझ्यापाशी अन्वीचे कपडे ही घ्यायला म्हणजे सामान वगैरे राहणार आहे ना. तर मी एकलीच असल्यामुळं मोबाईल कोण धरणार, बरोबर आहे का नाही. म्हणून मी नाही का व्हिडिओ काढणार, डायरेक्ट घरी काढणार. अन्वीपाशी गेल्यावर तिचं रिलेशन तुम्हाला दाखवते. ती सारखी घराकडे बघते, मम्मी म्हणलं की बघती, आली म्हणलं की बघते, आणि लगेच अशी करते, यो मम्मी आली, म्हणजे दीक्षा म्हणली की ना यो मम्मी आली की अशी बघती. आणि नाही आली म्हणले तिनं, म्हणजे तिला कळलं की लगेच अशी मान मोडते, म्हणजे रागाला पण जाते. मग म्हणजे व्हिडिओ कॉल मी केलता शेजारच्या मोबाईलवर. तर अन्वीची तब्येत खरंच लय खराब झाली. म्हणजे अन्वीचं दात आहेत का नाही, दुधाने पूर्ण असं किल्ल्यासारखं ना तुकडं निघायला लागलं. तर बघू आता त्या दाताचं पण काय करता येतं आहे. कारण ना भावा बहिणीला एवढं टेन्शन आहे ना माझ्या डोक्याला, मी सांगू शकत नाही. एका बाईच्या जीवाला एवढं भरपूर टेन्शन आहे, सगळ्या माझ्या बहिणींच्या डोक्याला टेन्शन असणार आहे. पण एका बाईच्या मागं एका पुरुषाचा हात असतो.
बरोबर आहे का नाही. म्हणून थोडंसं दुर्लक्ष होतं, म्हणजे टेन्शन थोडंसं कमी येतं. तर ज्या बाईच्या मागं जर जेंट्सचा हात नसेल, म्हणजे SY आता मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण मी नाव पण घ्यायला काय त्याचं घाबरत नाही किंवा मला काय बंदी नाही, कारण त्याच्यामुळं आज माझी ही परिस्थिती आहे, म्हणून त्याचं नाव घ्यायला मला काय लाज वाटणार नाही. बरोबर आहे का नाही. पण आपल्या चांगल्या तोंडात नाचताना सुदीच्या म्हणजे दिवशी आपण त्याचं नाव घेऊन कशाला उगत त्याची जवानी बरवाय, म्हणजे काय म्हणतात ना, वय काय म्हणतात ते, आयुष्य हे करायचं, म्हणून मी त्याचं नाव काय घेणार नाही. नाही तर तसं मी घ्यायला काय लग्नामध्ये तर उखाण्यामध्ये घेतच की नाव, तवा लाज वाटत नाही आपल्याला. घे म्हणलं की तवा लाज नका, मला येत नाही पण घेतच का नाही. मग असं घ्यायला, आता 2 लेकराची आई झाली ना, असं घ्यायला त्याला काय लाज वाटते मला. पण चांगल्या माणसाचं घेतलं तर नाव तरी निघतंय. तसल्या माणसाचं, मेलेल्या माणसाचं घेऊन काय उपयोग आहे का. तर चला जाऊ द्या, हेडो लयच मोठा होत आहे. नक्कीच हेडो आवडला असला तर लाईक करायला विसरू नका भावा बहिणीनं. तर उद्या आपण अन्वीपाशी असणारे अन्वीचं रिलेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. नक्कीच कंटिन्यू करा. बाय.